नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, उद्या आपलं एक गाणं आई माझी पालखीन बसली आहे गाणं आपल्या उद्या एक रिलीज होतं आणि या गाण्यानिमित्ताने आज आपण आलो आहे स्वामींच्या मठामध्ये। तर स्वामींचे आशीर्वाद घेऊया आणि आज शनिवार आहे, तर शनिवार निमित्त जस्ट शनी मंदिरात जाऊन नंतर पुढचा प्लॅनिंग आहे बराचसा, तो तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युअली थोडक्यात। तर स्वामींच्या मठामध्ये जस्ट आलो आपण, तर पाय वगैरे पडूया स्वामींचे आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया। तर मित्रांनो, गणपती बाप्पाला लागणारे कंठीहार म्हणजे छोट्यापासून मोठमोठ्या गणपती बाप्पांना जे कंठीहार लागते ते आपल्याला इथे भेटून जाईल। आणि त्याचबरोबर देवघरात लागणारे सामान, देवाचे सामान वगैरे आहेत, जसं अगरबत्ती झालं, धूप झालं, त्याचबरोबर इकडे लोभण झालं। तर असे बरेच सुगंधित इथे लोभण आपल्याला इथे बघायला भेटतील, धूप वगैरे आणि तेल वगैरे, ऑइल, देवासाठी ऑइल वगैरे पाहिजे असेल। त्याचबरोबर गाडीमध्ये शोपीसला आपल्याला लावणारे ज्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या वगैरे आहेत, स्वामींची मूर्ती आहे, ते आपल्याला इथं बघायला भेटते। तर असं काहीसं इकडे टोटल आहे मठामध्ये। तुम्ही आलात तर या साईडला इथे नक्की विजिट करा। जबरदस्त आहे। घरच्या गणपती बाप्पा म्हणजे घरच्या देवघरात लागणाऱ्या वस्तू वगैरे आहेत त्या आपल्याला इथे सहज भेटून जाते। ऑलराईट, तर मित्रांनो, जस्ट आता आपण स्वामींचे दर्शन घेतलेले आहेत आणि इथूनच आता आपण चाललो आहे शनी मंदिरात। शनी मंदिरात जाणार आहे आणि नंतर बघूया कसं काय पुढचा प्लॅनिंग होतं, त्याप्रमाणे मग तुम्हाला मी अपडेट करेनच आपल्या या ब्लॉगमधून। चला चालूया। आणि तर मित्रांनो, खरं तर 2-3 महिने ऑलमोस्ट झाले आपल्या एकविरायची पालखी भाल या गावातून निघाली आणि त्याच्यानंतर ती अलिबाग येथे म्हणजे अलिबाग भाल या गावातून निघाली आणि त्याच्यानंतर लोणावळ्याला 5 दिवसाचा जो मुक्काम होता बेसिकली तो आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत आपण मी जस्ट दाखवायचा प्रयत्न केला। आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग होतं की तेव्हाच होता की गाणं वगैरे रिलीज करायचं आहे, गाणं रिलीज करायचं आहे, आपण ज्या पूर्ण प्रवास हा प्रवास त्या गाण्यामधून दाखवायचा आहे। पण विचार करत होतो की गाणं सुचत नव्हतं कसं काय डिसाईड करायचं। पहिलं तर मी आहे माझ्या 7 जणी मावल्या हे कुणाल भोईरचं जे गाणं आहे बेसिकली हे गाणं आपण डिसाईड केलं होतं, परंतु नंतर मग तो ॲक्च्युली थोडासा प्लॅन थोडासा चेंज झाला आणि नंतर आई माझी पालखीनं बसली हे गाणं आपण ते डिसाईड केलेलं आहे। आणि या गाण्यावर आपण आपला हा जो ब्लॉग म्हणजे ज्या गाण्यावर आपण हा पूर्ण प्रॉपर एक या गाण्यावर आपण हे पूर्ण हा जो पार्ट आहे आपला जे एकविरा आईचा पालखी सोहळ्याचा हा पूर्ण आपण डिसाईड केलेला आहे। तर नक्की बघा व्हिडिओ। उद्या आपलं गाणं येणार आहे मित्रांनो, उद्या 9 वाजता सकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हे गाणं मी रिलीज करणार आहे। ठीक आहे, चला आता जाऊया आपण डायरेक्टली शनी मंदिरामध्ये। वाघोळी येथे शनी मंदिर आहे, त्या शनी मंदिरामध्ये आपण जाऊ। चला मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे म्हणत असाल की हा सारखं स्वामींच्या मठात का वगैरे जातो, हे सारखं म्हणजे कुठून बाहेरून आलो तरी पहिलं स्वामींच्या मठात जाणार किंवा कुठे जायचं तरी स्वामींच्या मठात जाणार किंवा काय कुठे काही नवीन रिलीज करायचं असेल, गाणं रिलीज करायचं असेल किंवा कुठेही जायचं असेल किंवा लांबचा पल्ला असेल तरी स्वामींच्या मठात जाणार, म्हणजे हे नक्की काय आहे हे तुम्हाला वाटत असेल। पण मित्रांनो, खरं सांगू ना तर मला या सगळ्या गोष्टीचा म्हणजे स्वामींचा मला खूप जास्त मी दृढ विश्वास आहे स्वामींवर
कारण की जेव्हा माझ्या आईचं जो ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आईचा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर म्हणजे कधीच आई अजूनपर्यंत माझ्या बाईकवरून पडली नाही. आम्ही ठाण्याला गेलो, बऱ्याच ठिकाणी गेलो, अंधेरीला गेलो, बऱ्याच ठिकाणी वगैरे गेलो, पण एवढ्या लांबच्या पल्ल्याला आई कधी पडली नाही. आणि जवळच्या स्टेशनला जाण्याच्या रस्त्याला जस्ट आईचं असं ॲक्सिडेंट झाला. ते आणि मग ते खूप म्हणजे असं वाईट असं ॲक्सिडेंट झालं. म्हणजे असं ॲक्च्युली ब्रेन हॅमरेजचा प्रॉब्लेम आला, डायरेक्ट मेंदूला मार लागला. तर तुम्ही कधी जर बाईक चालवत असाल तर नक्कीच हेल्मेट वगैरे घाला. हेल्मेट घालूनच बाईक चालवा, कारण की वेळ सांगून येत नसते आपल्याला, कधी काही होऊ शकतं. तर तुम्ही कधी बाईकवरून कुठेही जात असाल तर नक्कीच हेल्मेट घाला. हेल्मेट घालूनच चला, कारण की वेळ आपल्याला सांगून येत नसते. ठीक आहे. तर त्या टायमिंगला म्हणजे मला बिलीवच नव्हता की म्हणजे आता त्याच्यातून पुढे चालायचं कसं. तर मग गेलो स्वामींच्या मठात. अक्षरशः म्हणजे ना ती सिच्युएशन अशी होती ना मित्रांनो की डोळ्यातून पाणी आलं. मंदिरात गेल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी आलं आणि अक्षरशः रडत होतो मी तिकडे. पण दृढ विश्वास आहे स्वामींवर. आणि आई आता व्यवस्थित आहे. सगळ्यात थोडं चिडचिडपणा आहे अजून, पण होऊन जाईल व्यवस्थित. ते असते मुलावर बोलतात ना एक प्रकारचं ते प्रेम असतं. ते मुलावर राग वगैरे नसतो, ओरडते मला भरपूर, पण ते प्रेम असतं. आणि इथं आलो जस्ट. इथे एक मंदिर आहे, स्वामी श्रद्धानंद आश्रम ॲक्च्युली बेसिकली इकडे. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं भरपूर दिवसापासून. माझं म्हणत होतं ड्रोन शूट करायचं. इथं मी आलो होतो ड्रोन शूटसाठी, पण विषय कसा झाला, इथे ड्रोन शूट करू शकलो नाही. कारण जी पी एसचा जो हे असतो ना नेटवर्क असतो ना, तो लो असल्यामुळे ना मला प्रॉपर ड्रोन शूट वगैरे करता येत नव्हतं. पण जस्ट आता फायनली आलो. तुम्हाला दाखवतो वगैरे टोटल आतमध्ये कसं आहे वगैरे. इथे बॉडीगार्ड इथे असलेलं आहे, इथे उभे असतात. तुम्ही हा बघू शकता, हा बॉडीगार्ड आहे तो. सगळे आतमध्ये जातं. तर कोण ओपन करणार ना तर लगेच आतमध्ये जाणार आणि सगळं मग चेक करणार वगैरे सगळं असं. हे कुत्रे हात पण नाही लावून देतो. चला जाऊया आतमध्ये. येतोय का? येतोय? या परत आतमध्ये पण बॉडी गार्ड आहे तिकडे. तर मित्रांनो हे असं मंदिर आहे, जबरदस्त असं मंदिर आहे बेसिकली. शनी देवता. खूप आधीपासूनचं मंदिर आहे बेसिकली हे. या साईडला हे या गावची, मला वाटतं इकडे गाव जे आहे या गावची कुलदेवत वगैरे आहे अत्री ऋषी, श्री अत्री ऋषी. त्याच्यानंतर श्री दत्तात्रय, आपले दत्तात्रय भगवान. त्याच्यानंतर अनुसया माता आणि हे राम लक्ष्मण सीता. बाजूला हनुमंता. या साईडला पण एक शंकराचार्य, जगद्गुरू शंकराचार्य श्री महाविष्णू यांचं इकडे समाधी आहे. या साईडला बघू शकता तुम्ही. मला आतमध्ये जायला एंट्री आहे, आतमध्ये जाऊ शकतो. शंकराचार्य महाराजांची इथे समाधी आहे आणि त्या समाधीच्या आपण पाया वगैरे पडूया आणि नंतर आपण जाऊया शनी मंदिरात. इथे आपण जस्ट आता तुम्ही या साईडला वाघोली निर्मळ या साईडला आलात तर डाव्या बाजूला आतमध्ये येताना तुम्हाला हे मंदिर लागतं. वरच्या बाजूला मंदिर आहे. चला आता आपण इथे पाया वगैरे पडूया महाराजांच्या आणि मग पुढचा प्रवास गाठूया.
ॲक्च्युली हे जे मंदिर मला असं वाटतं ग्रामस्थ लोकांचं मंदिर असल्यामुळे ना, या मंदिरात भटजी काका वगैरे कोण नसतात, परंतु इकडे बॉडीगार्ड आहेत, तुम्ही बघू शकता. जिथे जागोजागी मी चाललो जागोजागी हे बॉडीगार्ड आहेत, इकडे आहे तिकडे आहे, ते सुद्धा आता आराम करतायत. रात्रीची इकडे पहारेगिरी चालू असते लोकांची यांची. ठीक आहे, चला तर मित्रांनो जाऊया आपण. तर स्वामींचा विषय चालू होता, मी जस्ट मध्ये स्टॉप झालो. तर या साईडला आल्याच्या नंतर आहे ना, गावची जी फिलिंग आहे ना, ती गावची फिलिंग येते. मेन गावची फिलिंग येते. जायचंय का? अरे जायचंय का? ओपन ठेवलंय मी. जा. तर या साईडला आल्याच्या नंतर चप्पल आहेत माझे, मला वाटलं चप्पल माझे घेऊन गेले की काय. तर या साईडला आल्याच्या नंतर मित्रांनो ना, गावची फिलिंग येते. तुम्ही बघू शकता आजूबाजूला झाडे, हे मुंबई साईडला बघायला भेटत नाही. आणि पीसफुल आहे, शांत वातावरण, मस्तपैकी कृष्ण भगवानचा जागर चालत, हरे कृष्ण हरे रामा. चला जाऊया आता. तर स्वामींचा विषय चालू होता. तर या साईडला आल्याच्या नंतर गावची फिलिंग होतेच, परंतु कुठल्याही कामाच्या एक सुरुवात म्हणत श्री गणेशाने करायची असते. तरी मी श्री गणेशाने करून त्याचबरोबर स्वामींचा सुद्धा एक आशीर्वाद घेतो आणि पुढच्या प्रवासाला आपण कंटिन्यू करतो. तरच असंच प्रत्येक प्रवासात आपण एक स्वामींची बोलतात ना हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, तसा हे यूट्यूब चॅनल माझं एक जे टोटल करिअर व्हावे ही स्वामींची इच्छा आपण बोलून जस्ट हे सगळं ॲक्च्युली सगळं म्हणजे बोलतात ना, एक प्रकारे सगळं माझ्यासाठी आहे ना. म्हणजे मला फरक पडला आहे सगळ्या गोष्टीचा आणि ॲक्च्युअलमध्ये फरक पडला आहे. तर मस्त पायऱ्या यावरती आला, तिथून समोरून आला त्या साईडला वरती येऊ शकता. आणि या सगळ्या गोष्टीचा ना मला फरक पडतो माझ्या लाईफमध्ये बराच, कारण की मधी लॉकडाऊनचा असा एक कालावधी निघून गेला. त्याच्यानंतर एक अशी घटना घडली मध्येच अचानक भयानक, तर त्याच्यातून बाहेर पडता येत नव्हतं मला. पण नंतर बोलतात ना, एक माझी ॲक्च्युली म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, मामाचा मुलगा, वहिनीने जस्ट मला सजेशन दिलं की तुम्ही स्वामींच्या मठात एकदा जाऊन या, तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफमध्ये फरक पडेल. आणि ॲक्च्युअलमध्ये फरक पडला खूप. स्वतःला कॉन्सन्ट्रेट एकदम बोलतात ना, मेडिटेशनमध्ये बोलतात ना एक प्रकारे, त्या टाईपमध्ये जस्ट सगळं चाललेलं आहे ॲक्च्युअलमध्ये लाईफमध्ये. आणि चांगली लाईफ चालली आहे. थोडा आहे की एक बोलतात ना की प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात, तसेच माझ्याही लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. पण ते प्रॉब्लेमला कुठेतरी बोलतात ना, इकडे आल्याच्यानंतर कुठेतरी एक असं कुलूप लावतो ना आपण, तसं सध्या सिच्युएशन माझी आहे. म्हणजे बऱ्यापैकी चांगलं चाललेलं आहे. परंतु प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, माझ्याही लाईफमध्ये आहेत. त्या प्रॉब्लेमना फेस करत आपण जस्ट पुढे चाललेलं आहे आणि असंच फेस करत आपण पुढे जाणार आहे. चला आपण आता फेस करत पुढे चाललेलं आहे. आता तुम्ही बघू शकता माझी बाईक इथे लावलेली आहे. आता आपण जाऊया स्वामींच्या मठामध्ये, आता आपण जाऊया शनी मंदिरात आणि शनिदेवाच्या पाया पडून आपण घर गाठूया सध्या. चला. ऑलराईट, तर मित्रांनो आपण जस्ट आता
शनी मंदिराचं आपलं शनिदेवाचं जर दर्शन घेतलं, त्याच्यानंतर बाळूमामाचं जस्ट बाजूला मंदिर आहे त्याचंसुद्धा आपण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जस्ट जाऊया घरी. मला असं वाटतं आपला हा जो ब्लॉग आहे, हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. आणि उद्या आपलं एक नवीन गाणं रिलीज होत आहे, तर नक्की गाणं ते बघा, नक्की तुम्हाला ते गाणं आवडेल. आपला एकविराईचा जो पालखीचा सोहळा झाला त्याचं एकंदरीत स्वरूप आहे त्या गाण्यामध्ये, तर ते एक नवीन स्वरूपात आपण ते गाणं रिलीज करतो. तर ते गाणं नक्की बघा आणि भरभरून सपोर्ट द्या आपल्या त्या गाण्याला. आय होप, मला असं वाटतं तुम्हाला ते गाणं आवडेल. तुम्ही नक्की ते गाणं बघा आणि भरभरून सपोर्ट द्या. आपलं सकाळी 9 वाजता ते गाणं रिलीज होतं आपल्या चॅनलवर. चला भेटूया, काळजी घ्या.